गजवदना त्रिलोचना नमन तुम्हे हे गजानना. गजवदना त्रिलोचना नमन तुम्हे हे गजानना. ओम गम गणपतये नमः नमन तुम्हे हे गजानना. गणपती बाप्पा, ज्याला आपण खरं तर कलेचा बाप्पा म्हणतो आणि अर्थात गणरायाचा हा उत्सव आहे, त्यामुळे मी पण छान ही एक मैफल रंगवायला आलेली आहे डॉक्टर नेहा राजपाल यांच्या घरी. आणि नेहा, खरंच दरवर्षी गणेशोत्सवाला तुझ्या घरी येणं आणि ही जी मैफल असते ही विशेष असते, कारण बाप्पाचा आशीर्वाद जो तुझ्यावर कायमच आहे. कारण कलेची साधना तू अनेक वर्ष करतेस, तो रियाज आहे, तो एकीकडे संगीताची एक वेगळी भरारी आहे संगीत क्षेत्रातली, आणि दुसरीकडे वैद्यकीय क्षेत्रातली ही तितकीच मोठी भरारी आहे. तर नेहा, यंदाचा गणेशोत्सव किती स्पेशल आहे, काय सांगशील? प्रत्येक गणेश उत्सव ना काही आपल्याला शिकवून जातो दरवर्षी. आता आमची जर मूर्ती ह्यावर्षी पाहिलीस तर ती स्वामी समर्थांच्या रूपाची मूर्ती आहे. तर मला नाही वाटत मी कधी आधी तशी पाहिलेली मूर्ती. फारच सुंदर ती मूर्ती आमच्या घरी ठरलेली, म्हणजे आता आलीच, स्वतःच आली ती. कारण एकच ती मूर्ती होती तिकडे. आणि आम्ही नेहमी पवईत एक इको फ्रेंडली, स्वामींचा आशीर्वाद आहे, स्वामींचा आशीर्वाद आहे. आणि इनफॅक्ट स्वामी समर्थांचं माझं मागच्या वर्षी ह्याच 6 महिन्यांपूर्वी गाणं जे रिलीज झालं ते त्याला खूप छान प्रतिसाद मिळाला. कंपोज केलं ना, एका मुलाने कंपोज केलं, नवीन आहे मुलगा तो. बऱ्याचशा नवीन कंपोजर्ससाठी गाणं गात असते. तर आणि त्याच्या बायकोला काहीतरी मेडिकल प्रॉब्लेम पण होती, तर आमचं त्याच्यावरून पण बोलणं चालू होतं. आणि स्वामींचं गाणं रिलीज झाल्या त्याची बायको बरी पण झाली. म्हणजे ती काहीतरी कृपा असते ना, की एक डॉक्टर सिंगरने गायलेलं स्वामींचं भक्तिमय गाणं जे त्याच्यासाठी त्यांनी केलेलं कंपोज, ते मेडिसिनल झालं ते. तर ते इतकं मॅजिकल वाटलं ना. आणि ही मूर्ती बघताच असं वाटलं नाही स्वामींनीच सांगितलंय वाटतं की बाप्पांना जर घरी आणायचं तर मी पण येणार सोबत. त्यामुळे हा गणेशोत्सव खूपच स्पेशल. स्वामींचं तुझ्या आयुष्यात किती महत्व आहे? स्वामींचं मी तुला सांगू, जेव्हा मी आजारी असले किंवा एक साधा MRI पण करायचा असेल ना, तरी स्वामींचं नाव येतं, आपसुक येतं. की भीती वाटते थोडीशी तेव्हा असं वाटतं की हां, स्वामींचं नाव घेतलं तर भिवू नकोस, तू माझ्या पाठीशी आहेस, हे सांगणारं स्वामींचं रूप. जेव्हा तुम्ही ॲडव्हर्सिटीमध्ये असता, ते ब्रीदवाक्य जे त्यांचं आहे ना, ते तुम्हाला कुठेतरी शक्ती देऊन जातं. आणि काय माहिती, त्याला सांगता येत नाही असं शब्दांच्या. त्याच्या पलीकडे आहे ते फिलिंग. आणि बाप्पा तर काय, मी लहानपासूनच त्यांची फॅन आहे. फॅन म्हणतो ना आपण, की बाप्पांचे फॅन. तर 5व्या जेव्हा कळायला लागलं की गणपती बाप्पा घरी आणतो आपण, आजीकडे आणायचे आधी डोंबिवलीत लहानपणापासून. तर तेव्हा मी आईला सांगायचे, नाही आमच्या घरी हवा, मला आमच्या घरी हवा, आणायचा आहे गणपती बाप्पा. तर ती म्हणायची, अगं आजीकडे आहे, आपण तिकडे सगळे मिळून मग जेवतो आणि मोदक खातो वगैरे सगळं करतो आपण. तर कशाला. मग माझं लग्न झाल्या यांना मी सांगितलं, माझ्या मिस्टरांना, की आपण आता आपल्या घरी विराजमान करायचं बाप्पांना. आणि मग ते सुरुवात, आता 20 वर्ष झाली त्या गोष्टीला. 20वं वर्ष, इनफॅक्ट 20वं वर्ष आहे. अरे वा. तर 2 डेकेड्स बाप्पांची सेवा आम्ही केलेली आहे. कधी 1.5 दिवस, कधी 5 दिवस असं. कधी किती दिवसाचा? यंदा 5 दिवसाचा आहे, कारण मी काहीतरी संकल्प मागितलेला आणि तो पूर्ण झाला. आणि बाप्पांना सांगितलं की मी सेवा करीन तुझी 5 दिवस, आणि तो झाला पूर्ण संकल्प. त्यामुळे एक आय डोंट नो, बाप्पांचं ते काहीतरी वेगळंच कनेक्शन आहे, बाप्पा आणि स्वामी. आणि ती मूर्ती अशी मिळाल्यावर म्हटलं झालं. खरंच आल्याच नतमस्तक व्हावं असं ते रूप आहे. आणि खरंच फार छान वाटलं. नेहमीच तुझ्या घरात आल्यावर एक सध्या वाईब्सचा जमाना आहे आपण म्हणतो, पण नेहमीच त्या पॉझिटिव्ह वाईब्स, त्या अतिशय सुंदर वाईब्स आम्हाला नेहमीच येतात नेहा. कारण तुझा तो कलेवरचं प्रेम असेल
आणि ती साधना असेल ती मोठी आहे आणि त्यामुळे अर्थात तुझं जे कनेक्शन आहे म्युझिकशी ते फार अनमोल आहे. तर आता जेव्हा मी तुला भेटली तर पहिलं आधी तुझा आवाज ऐकल्याशिवाय आपला इंटरव्ह्यू सुरू झाल्यासारखा नाही वाटणार. त्यामुळे प्लीज एखादं गाणं होऊन इनफॅक्ट ह्या गणपती उत्सवात 108 नामावली म्हणजे शतनामावली मी रिलीज केली. मी स्वतःच कंपोज केलेली. तर ती 3 रागांवर आधारित अशी मी केलेली. पण ती आता काही शतनामावली गाता येणार नाही. मी दुसरं कुठलं तरी गणपती पण या बाप्पाचं गणेशोत्सवात तेही झालं माझ्याकडून झालं ते. आणि ते ना आता जमाना कसा बघ ना, डिजिटल जमाना आहे ना इतका, की तुम्हाला आरामात तुमच्या वेळेनुसार तुमच्या क्रिएटिव्ह मोमेंटमध्ये काम करता येतं. इतकं ते आता साधनं झाली आहेत आपल्यासोबत. माझा घरी सेटअप आहे, तर जेव्हा मला असं वाटतं की नाही आता छान काहीतरी सुचतंय, आता करून टाकूया, की त्या सेटअपवर तुम्ही रेकॉर्ड करून सरळ तुम्ही रिलीज करू शकता. आता कुठल्या कंपनीवर तुमचं डिपेंडन्स नाही. हो, अनेक सिंगर्स आपण पाहतो की आता इंडिपेंडेंट झालेले आहेत. कुठेतरी तो फ्रीडम फार महत्वाचा वाटतो. नेहा, काय खूप फ्रीडम महत्वाचा आहे. की तुम्हाला आधी काय कसं असायचं माहितीये की कुठलं तरी मोठं प्रोडक्शन हाऊस असायला हवं, तुमच्या गाणं तुमचं यायला समोर यायला, किंवा कुठली तरी मोठी कंपनी हवी हातात. मी अनेक मोठ्या कंपनीसाठी गायलेलं आणि आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की मी त्या एरामध्ये पण होते. पण ह्या नवीन मुलांचं बघून मला खूप कौतुक वाटतं की त्यांनी स्वतःची क्रिएटिव्हिटी स्वतःच्या हातात घेतली आहे आणि त्यांना हे यूट्यूब असो किंवा कुठलेही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असो, स्पॉटिफाय असो, इतके डिजिटल माध्यमं आहेत की जिथे तुम्ही तुमचं गाणं तुम्हाला सुचलं, तुम्ही ते रेकॉर्ड केलं आणि ते घातलं. आणि त्याच्यासाठी डिपेंडन्स ऑन प्रोड्युसर्स, डिपेंडन्स ऑन कंपनीज हे खूपच कमी झालं. आणि मॉनिटायझेशन पण असं झालंय की ते तुम्हाला डायरेक्ट तुमच्या खात्यात येतं त्याचं. मला आजपर्यंत कुठलीही रॉयल्टी मिळालेली नाहीये. अच्छा. एक चेक आलेला मला रॉयल्टीचा, तो मी सांभाळून ठेवलेला आहे. तो चेक बँकेत घातला नाही मी ॲज अ मोमेंटो. पण तेव्हाचा जमाना तसा होता. पण आताचा जमाना मुलांकडे इतकी साधनं आहेत, तो पूर्ण मोबदला थेट त्या आणि गरजेचं पण म्हणजे तरच तो पुढे चांगली कामं करू शकेल. किंवा त्याच्यातून जर त्याला सोशल कॉज पण काही सुरुवात करायचा असेल तर तो पण करू शकतो ना, जर डिस्पोजेबल काहीतरी इन्कम असली तर. बरोबर. त्यामुळे कुठेतरी हा फायदा आहे गायकांना की थोडंसं डिजिटली टेक्निकली ऍडव्हान्स झालं तर त्यांना त्यांचा मोबदला थेट त्यांना पूर्ण मिळतो. आणि ते इतकं ट्रान्सपरंट आहे ना की त्याच्यात मग थर्ड पर्सन मॅन्युअल कोणीच नाहीये. ऑफकोर्स अल्गोज काही करू शकतात, ती वेगळी गोष्ट आहे, ते जाऊ देते आता. पण अर्थात ते गाणं पोहोचतं आणि अनेकांपर्यंत पोहोचायला मदत होते. हो. तर त्याच्यापैकी गणपतीचं एक गाणं रिसेंटली रिलीज झालेलं, त्यालाही खूप व्ह्यूज आहेत. त्या व्ह्यूजवर बोलतो आपण. गजवदना त्रिलोचना नमन तुम्हे हे गजानना. गजवदना त्रिलोचना नमन तुम्हे हे गजानना. ओम गं गणपतये नमः नमन तुम्हे हे गजानना. ओम गं गणपतये नमः नमन तुम्हे हे गजानना. गजवदना त्रिलोचना नमन तुम्हे हे गजानना. खरंच नाही, हा तुझा आवाज ऐकल्यावर आता मला वाटलं की चला आता मी हिला भेटले. खरंच अतिशय सुंदर आवाज आणि आता मी खूप दिवसांनी ऐकल्यामुळे खरंच खूप छान वाटलं नेहा. आणि अर्थात जसं माझा मोह वाढत जातो नेहमीप्रमाणे की गणपतीचं गाणं तर आपण आधी बाप्पाला वाहिलेलं आहे, एखादं वेगळं गाणं जे तुला आज गावंसं वाटतंय. हो, आणि त्याची कहाणीच वेगळी आणि की मला वाटतं 10 वर्षांपूर्वी काकण चित्रपट रिलीज झालेला. तर तेव्हा मला अनेक अवॉर्ड्स मिळाले त्याच्यासाठी. क्रांतीचा डेब्यू डिरेक्टोरियल चित्रपट होता तो आणि इतका अप्रतिम चित्रपट आहे.
तेव्हा तेव्हा त्या गाण्याचं म्हणजे फक्त अवॉर्ड्स मिळाले, रेकग्निशन मिळालं, पण ते लोकांपर्यंत पोहोचलं नव्हतं तोपर्यंत. आणि कट्टू 10 वर्षांनंतर कोविडच्या दरम्यानच असेल कदाचित ते, की टेलिव्हिजन आणि OTTवर चित्रपट आला तो. आणि गाणं पण ते मग सगळ्यांसमोर त्या OTTवर आले आणि त्याच्या इन्स्टा रील्स खूप ट्रेंड व्हायला लागलं. आणि ते प्रत्येक दिवशी मला 2 कव्हर्स मिळतात त्याचे, मुलांनी गायलेले असे मला टॅग करतात आणि ते गाणं मला काकड सुपरहिट ते गाणं आहे, होऊनच जाऊ दे आता काकडचं गाणं. जगण्याची आशा या मनाची भाषा तू न बोलता न ऐकता समजून घेना स्वप्नांचे रंग मी तुझ्यात दंग उरे बाकी काय तुझी साथ संग असताना आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी काढल्या मनाचा पाळणा करू बांधून घे जरा झुला उजळे तुझ्या हसूने कणकण अन चंद्र हे हातीचे काकण. खरंच गुजबम्स लिटरली नेहा, पण खरंच इतकं सुंदर गाणं. आणि आता तर ते आकाशी चंद्र चांदण्या दर 2 दिवसाआड तू म्हटलीस तसं ते दिसत ते ट्रेंडिंग आहे. तो क्या बात आहे. कसं वाटतं की छान वाटतं. म्हणजे तेच मी म्हटलं ना, काय काय डिजिटल शिफ्ट आहे की जे 10 वर्षांपूर्वीचं गाणं आणि आणखीन 2-3 सिरियलची गाणी पण ट्रेंड झाली अशीच काय काय. बहिणीचं गाणं आलं तर आपण म्हणतो जुनं ते सोनं, आता ते कळायला लागलंय की चला ती जुनी गाणी छान यायला लागली. हे म्हणजे आम्ही तर 15 वर्षांच्या मैत्रिणी आहोत. इट्स लाईक नॉस्टॅल्जिया फॉर अस. ओके, कंटिन्यू. तेच मी म्हटलं ना की जुनं ते सोनं. करेक्ट. एवढी एवढी काय 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 गाणी, वाकडं तिकडं पण काहीतरी गाणं, हुप्पा हुय्याचं जे मी गायलेलं त्याचंही काहीतरी रील येते अशी, म्हणजे कधीचीही रील येऊ शकते. त्यामुळे जी इन्व्हेस्टमेंट आपण 20 वर्षांपूर्वीपासूनची केलेली आहे त्याचं फळ आता मिळतं असं कधी कधी वाटतं आपल्याला. तेव्हा तर मिळून गेलं, पण आता ते त्याचं ते इंटरेस्ट रेट सोबत कंपाऊंडिंग इंटरेस्ट मध्ये मिळते. तू बरंच इन्व्हेस्टमेंट आणि इंटरेस्ट काय बोलतेस तू. अरे मला अभ्यास दिसतोय सध्या. अगं कोविड आहे ना, त्याने पूर्ण मला वाटतं दिशाच बदलली, पूर्ण वर्ल्डची दिशा बदलली. कारण फक्त 2च गोष्टी चालू होत्या, एक शेअर मार्केट चालू होतं आणि एक वैद्यकीय मेडिसिन चालू होतं आणि इसेन्शियल सर्व्हिसेस आणि तुमची मीडिया चालू होती. तर दोन्ही एक मला माहिती नव्हतं, शेअर मार्केट विषयी मला काहीच माहिती नव्हतं आयुष्यात, पण मी त्याचा कोर्स केला आणि मी शिकले ते. तर मी ऑप्शन ट्रेडिंग वगैरे पण करायचे, पण मुलांना करू नका, इतकं सोपं नाहीये ते, शिकूनच करा जे करायचंय ते. तुमच्या ॲप्टिट्यूड मध्ये असेल, मी पण मस्त त्याच्यातून प्रॉफिट काढलेलं आहे. पण मग मी डॉक्टर होते, तर मग डॉक्टर ती डिग्री वाया नको जायला. आणि त्यावेळेस ते इतकं महत्त्वाचं होतं ना, मेडिसिन डॉक्टर्स हवे होते तेव्हा इतके. तर दॅट मेड अ शिफ्ट इन माय माइंड की काहीतरी आता परत मेडिसिनमध्येच करायचं आहे आपल्याला. तर आमची कंपनी इंचेस हेल्थकेअर, ती इन्शुरन्स कंपनीसाठी काम करते. तर मला आमचे सर डॉक्टर असरानी सर त्यांनी इंटरव्ह्यू घेतला माझा अक्षरशः. आणि माझं पाहिलं गेलं तर एवढा काही ग्रेट एक्सपिरियन्स नव्हता. आय एम सराउंडेड बाय डॉक्टर्स, वी हॅव अ हॉस्पिटल इन नवी मुंबई, पण ॲक्टिव्ह प्रॅक्टिस केली नव्हती मी. तर त्यांनी तो कॉन्फिडन्स दाखवला आणि मला परत ह्या क्षेत्रात आणलं. आणि आता आय एम सो फॉर्च्युनेट की मी आय कॅन प्राऊडली से की मी 3 गोष्टी करू शकते. की एक शेअर मार्केटमध्ये माझ्या इन्व्हेस्टमेंट्स करते मी, जे मला वाटतं सगळ्यांनी, ते मला वाटतं शाळेत
त्याचं ट्रेनिंग व्हायला हवं, कारण ते इतकं अनटॅप्ड आहे आपल्या इंडियामध्ये, तर फारच अनटॅप्ड आहे. इमॅजिन फक्त 10% हे डीमॅट अकाउंट्स आहेत. जर ते 50% झाले तर आपलं शेअर मार्केट कुठच्या कुठे असणार, आपले इन्व्हेस्टमेंट्स कुठच्या कुठे असणार. आणि आताचे मुलं खूप कौतुक वाटतं ग मला, ते ना खूप इन्फॉर्म्ड आहेत आणि त्यांना माहिती आहे इंटरनेटने तो जे नॉलेज आहे, आणि आता एआयने ते नॉलेज आपल्या हातात दिलेलं आहे आणि वी शुड यूज दॅट टूल कम्प्लिटली. त्यामुळे मी मेडिसिन पण करते, गाणं पण करते आणि हे इन्व्हेस्टमेंट्स पण करते आणि मी खुश आहे क्या बात आहे की 45 आय एम 47 years old. ओके, नाही ते सांगू पण नकोस, आम्हाला विश्वास पण बसणार नाही. आणि यू आर एव्हरग्रीन ॲज एव्हर आणि यू डोंट लुक लाईक 27. ओ ग्रेट, थँक्यू. फॅन क्लब आमचा आहे, म्युच्युअल फॅन क्लब इकडे. आणि दॅट्स आय एम व्हेरी हॅपी की इट इज नेव्हर लेट. देयर इज ऑलवेज अ ऑपॉर्च्युनिटी वेटिंग फॉर यू आणि तुम्ही ती वापरावी जेव्हा येते तुमच्या हातात. आय एम हॅपी प्लेस. क्या बात आहे. म्हणजे मला असं वाटतं की आमची मल्टी टॅलेंटेड नेहा असं काय मल्टिपल गोष्टी करते. प्रोडक्शन करून पण झालं. हो, ते पण करून झालं, कळालं ते कसं असतं. क्या बात आहे. म्हणजे सध्या एक वैविध्यपूर्ण सगळ्या गोष्टी चालू आहेत. यंदा बाप्पाकडे काय मागणं आहे? मागणं मी बाप्पांकडे आणखीन एक गोष्ट मागते की लोकांना पर्यावरणासाठी खूप जागरूकता निर्माण व्हावी. हो, हे मी प्रश्न विचारणार आहे तुला, आधीच माझं उत्तर देऊ नकोस, थांब जरा. तर आमचा सुद्धा नवशक्तीचा FPJचा BMC इको गणेश अवॉर्ड्स असतात आणि दरवर्षी आम्ही ते करतो आणि इको फ्रेंडली सजावट असते. ते सगळे फोटो आम्हाला पाठवतात आणि मग त्यातून आपण स्पर्धक निवडतो. त्यामुळे इको फ्रेंडली गणेशोत्सवाचं महत्व किती आहे हे अर्थात तुझ्याही घरी तीच सजावट आहे. त्यामुळे प्लीज आम्हाला त्याचंही महत्व सांग. हो, मला असं वाटतं आपण स्वतःच्या पायावर धोंडा मारतोय आणि पुढच्या पिढीसाठी खूप नुकसान करून देतोय. जर आपण आत्ता जागरूक नाही झालो तर मग पुढे आपली ही इतकी सुंदर धरती आपल्याला गिळून घेणार. म्हणजे वी वोंट बी देअर. इतकं महत्त्वाचं आहे. आणि POPच्या मूर्त्या जर अजूनही वापरतात लोक तर फार चुकीचं आहे ते. इको आधी काय होतं, आपल्याला नाही मिळायच्या, आता तर आहे ना. तुम्ही लहान घ्या, तुम्ही एवढूशी करा. भक्तिभाव महत्वाचा आहे ना. आणि ट्रेडिशनली आपण तसंच करायचो ना की आपण POPच्या मूर्त्या नाही करायचो, आपण छान मातीच्याच असायच्या. म्हणजे मग मातीतून घडलेला मातीत परत जातो तो. अगदी. तर माझं मागणं देवाकडे तेच आहे, कुठेतरी अवेअर व्हायला हवं. प्लास्टिक्स नको वापरायला आपण. किंवा मग आता प्लास्टिक्सचं तुम्ही टेक्नॉलॉजी अशी डेव्हलप करा की ते डिग्रेड होऊन त्याचं काहीतरी चांगलं रिसायकल होऊन काहीतरी चांगलं त्याच्यातून निघू शकतो. मी ऐकलं की रोड्स पण तयार करतात आजकाल, पण त्याच्यात ते एनर्जी एफिशियंट नाही आहे. तर ते एनर्जी एफिशियंट व्हावं आणि आपण जास्त रिन्युएबल एनर्जीकडे जावं. गो ग्रीन. आमच्या आता सोसायटीवर सोलार पॅनल्स आहेत. तर आय वुड रिक्वेस्ट की सगळ्यांकडे सोलार पॅनल्स जर आले तर कितीतरी आपली ऊर्जा वाचेल आणि ओव्हरऑल देशाचं खूप एकंदरच प्रत्येकाने थोडं जागरूक व्हायला हवं पर्यावरणासंदर्भात. हो, येस. ते माझं मागणं दरवर्षी असतं. ह्या 2 मागण्या असतात माझ्या. आणि एक काहीतरी पर्सनल मागण्या वेगळ्या असतात. एखादं काही शेअर करशील का की नाही? आता कारण माझी मुलगी मोठी होते तर तिला सद्बुद्धी मिळावी. ती आता पार्टनर चूज करणार पुढे जाऊन, तर काहीतरी छान पार्टनर तिने चूज करावा. किंवा मग माझं काम आणखीन मोठं व्हावं. ते थोडंसं ग्रीडी वाटतं आपल्याला, पण असं दोन्ही असतात संकल्प. आणि मी पूजा स्वतःच करते घरी. मी भटजींना नाही बोलवत. आणि मी स्वतः ते डिजिटल, आपण डिजिटल खूप जास्त बोलतोय ना, पण फॅक्ट ऑफ द मॅटर आहे, इट इज देअर इन आवर लाईफ नाउ. हो. आणि मी आनंद पिंपळकर आहे ना, त्यांनी खूप छान पूजा सांगितलेली आहे. ती मी दरवर्षी आता 3 वर्षांपासून स्वतः करते पूजा. नो डिपेंडन्स. स्वतः करण्यासारखं आहे. भक्तिभाव महत्वाचे आहे. महत्वाचे नियम पाळले की बस झालं आपल्याला. नो प्रेशर. त्यामुळे ती दरवर्षी तशीच तशीच पूजा अर्ध्या तासाची पूजा करते
आरती पूर्ण येते मला, पाठ आहे, त्यामुळे ते टेन्शन नाही आहे काही. आणि प्रेक्षकांना आणखी काय सांगायचं होतं? प्रेक्षकांना काय सांगू मी, गाणी ऐका खूप छान छान. आणि काकणची गाणी पुन्हा ऐका. काकडची गाणी तर रील्स करा, त्याच्यावर चालेल मला. मला टॅग करा तिकडे. आणि हां, आणि मला एक सांगावंसं वाटतं की कोणाविषयी वाईट बोलू नका तुम्ही. ऑनलाईन खूप मी ऐकते वाईट वाईट गोष्टी लिहितात लोक, अनॉनिमस हँडल्स असतात, ते छान नाही वाटत ना बघायला. ट्रोलिंग नको करायला, कारण ट्रोलिंगने कोणाला काहीच फायदा होत नाही ते, आणि तुम्हालाही तो क्षणिक फायदा होतो. मला वाटतं ते जे फिलिंग असेल कदाचित की तुम्ही तुमचं फ्रस्ट्रेशन काढून टाकलं, पण ते उलट तुम्हालाच जास्त नुकसान होतं त्याच्याने. त्यामुळे नो ट्रोलिंग, प्लीज डोंट ट्रोल, इट्स नॉट गुड फॉर युअर हेल्थ. खरंच नेहाने सांगितलं ते लक्षात ठेवा. आणि जाता जाता हे विचारीन, जो आजकाल आम्ही अर्थात म्युझिक इंडस्ट्रीत समोर सुद्धा ते एक मोठं आव्हान आहे, जसं की अनेक माध्यमांसमोर आहे किंवा अनेक इंडस्ट्रीज समोर आहे, ते म्हणजे अर्थातच AIचं आव्हान खूप मोठं आहे. तुम्ही याकडे कसं बघता? तू ऑलरेडी खूप टेक्नोसॅव्ही खूप आधीपासून आहेस, पण तू याकडे कसं पाहतेस? मी माझा व्हॉइस लायसन्स करणार आहे. मी हे ठरवलंय की ज्याला वापरायचा ना माझा व्हॉइस, AI टूल घेऊन तुम्ही वापरू शकता, पण माझ्या परमिशन सोबत तुम्ही वापरा. मला त्याला काही त्याची रॉयल्टी देऊन टाका, मला काहीच हरकत नाही आहे. कारण पण नवीन सिंगर्ससाठी ते थोडंसं घातक होऊ शकतं, कारण त्यांचा आवाज ऑलरेडी डोमेनमध्ये नाही आहे, माहितीचा आवाज नाही. हां, तो चोरला नाही म्हणता येणार की ते रिप्लेस होऊ शकतात ना. नवीन लोकांचा आवाज, जसा तू ऑनलाईन गेलीस तर आता ते सय्यारचं गाणं, किशोरदांच्या आवाजांच्या यूट्यूबवर इतके व्ह्यूज आहेत त्याला, तर ते किशोरदांना त्याचा काही मोबदला मिळतोय का? तर ते लायसन्स करण्याची प्रक्रिया मला असं वाटतं की AI मध्ये महत्वाची होणार आहे पुढे जाऊन. आणि मी त्या प्रोसेसमध्ये जाणार आहे फॉर शुअर. की समजा मला लातूरमधून एका कंपोजरचा फोन आला की मला तुमच्या आवाजात असं गाणं करायचंय. म्हणलं ओके ठीक आहे, मी येऊ शकत नाही तिकडे, मी घरून पाठवू शकते, पण त्याला जर अगदीच लवकर हवं असेल तर ते AI टूलमध्ये टाकणार आणि माझा आवाज वापरून ते गाणं तयार असणार. अच्छा, ते होणार आणि होणार, इट इज कमिंग. जर किशोरदांचं असं सय्यारावाला गाणं येऊ शकतं तर येणारच आहे. सिरियसली येणारच आहे ते, विथ इमोशन येतं. आणि त्यामुळे यू हॅव टू ब्रेस इट अप, आणि इट इज गोइंग टू बी देअर इन युअर लाईफ. तर तुम्हाला नव्या गायकांना तू काय मेसेज? नव्या गायकांना तुम्ही ना पटापट आपलं जे क्रिएटिव्हिटी आहे ती वापरा आणि सरळ ते पब्लिश करा. थांबू नका की हां माझ्याकडे पैसे नाही आहेत. पैसे नाही लागत, क्रिएटिव्हिटीसाठी पैसे नाही लागत. तुम्ही फ्रीमध्ये यूट्यूब चॅनल उघडू शकता किंवा कुठलंही चॅनल उघडू शकता. तुम्हाला जर गाणं गाता येतं, यूट्यूबवरच अनेक वाजवणारे लोक असतात जे कोलॅबरेट करायला रेडी असतात फ्रीमध्ये. दोघांना ते कॉपीराईट मिळणार आणि तुम्ही रिलीज करा, गाणी जस्ट रिलीज करा. इवन इफ युअर अ सिंगर, कोलॅबरेट करणं फार गरजेचं आहे. कोलॅबरेशन म्हणजे खूप टीमवर्क आपण म्हणतो ना, टीमवर्क इज देअर आणि यू आर नथिंग टू लूज. व्हॉट आर यू लुझिंग? करेक्ट. सो लवकरात लवकर सेल्फ डिपेंडेंट राहा, स्वाभिमानी राहा आणि स्वतःच्या पायावर उभं राहा. बेसिकली स्वतःच्या पायावर उभं राहा. यूज द टूल्स. AI टूल वापरून तुम्हाला गाणं तयार करता येतं अगदी 5 मिनिट्समध्ये. वा, क्या बात आहे. म्हणजे मला असं वाटतं की हे सगळं लर्निंग लवकर करा आणि सो दॅट तुम्ही जास्त पुढे जाल. असंच नेहा आता सांगते. क्या बात आहे. नाही नेहा, खरंच तू फार अनमोल सल्ले दिलेले आहेत सगळ्यांसाठीच आणि ते फार महत्त्वाचे आहेत सध्याच्या जमान्यात. तू नेहमीच काळाच्या पुढे होतीस आणि आत्ताही आहेसच, त्यामुळे तुझ्याकडनं मिळालेला हा सल्ला फार महत्त्वाचा आहे, फार अनमोल आहे. थँक्यू सो मच. बाप्पाचा आशीर्वाद असाच कायम राहू दे. त्यामुळे गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. मोरया.